चालती दुचाकी शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक। जिल्ह्यातील मालेगाव येथील घटना। नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील जवळका रेल्वे नजीक काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ एका चालत्या दुचाकीने आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अचानक पेट घेऊन पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली असून सुदैवाने दुचाकी चालक बाल बचावल्याचे उपस्थितांनी सांगितले। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 वाजता दरम्यान नागपूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जवळका रेल्वे नजीक असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ यामाहा कंपनीची दुचाकी क्रमांक MH01BH 4236 दुचाकी चालक सम्यक चिखेडे राहणार कौंडण्यपूर जिल्हा अमरावती हे आपली दुचाकी घेऊन अमरावतीवरून पुणे येथे जात असताना अचानक काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ गाडीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन चालत्या गाडीने अचानक पेट घेतला व काही समजण्या अगोदरच पूर्णतः दुचाकी जळून खाक झाली आहे। या झालेल्या घटनेमध्ये सुदैवाने दुचाकी चालक थोडक्यात बचावला असल्याची माहिती जवळका पोलीस यांनी दिली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।